नमस्कार, शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण गुढीची साडी शिवण्यासाठी ही साडी घेतली आहे। त्याचा एक साईडचा काठ मोठा व एक साईडचा छोटा आहे। तर आता आपण हा मोठा पार्ट 27 इंचाचा घेतला आहे व छोटा 16 इंचाचा घेतला आहे। त्यांना दोघांना एकमेकांना जोडून घेतले आहे वरच्या साईडने व दोन्ही साईडने आपण फोल्ड करून लेस लावून घेतली आहे व खालच्या साईडने गोंड्याची लेस देखील लावून घेतली आहे। त्यानंतर वरच्या साईडने आपण 4-4 इंचावर अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे आपण खालच्या साईडने देखील मार्किंग करून घेणार आहोत। खालच्या साईडने देखील आपल्याला 4-4 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर लेसचा एक पार्ट आपल्या साईडने घ्यायचा व मार्किंग केल्याप्रमाणे आपल्याला अशा प्लीट्स टाकून घ्यायच्या आहेत। तर सगळ्या प्लीट्स आपल्याला व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या आहेत। त्यांच्यामध्ये थोडं अंतर राहील याकडे लक्ष द्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण सगळ्या प्लीट्स व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या आहेत। वरची लेस जरा व्यवस्थित अरेंज करायची आहे जेणेकरून खालचा जो फॅब्रिक आहे तो आपल्याला दिसायला नको म्हणून। अशा पद्धतीने अरेंज करून झाल्यानंतर वरच्या साईडने डबल स्टिच करून घ्यायचे आहे। आता आपण याला कॅप शिवून घेणार आहोत। त्यासाठी आपण मापे घेऊया। येथे मी 5 बाय 5.5 इंचाचा हा फॅब्रिक कट केला आहे। तो वरच्या साईडने असा जोडून घ्यायचा आहे व वरून एक टॉप स्टिच टाकायचे आहेत। त्यानंतर आपल्याला 20-20 इंचाच्या 2 नॉड लागणार आहेत। त्या नॉड आपण येथे 1-1 इंच वरच्या साईडने अंतर सोडून तेथे आपण त्या दोघी जोडून घेणार आहोत। त्यानंतर अजून एक फॅब्रिक घ्यायचा आहे। त्याला खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे व अशा पद्धतीने त्याला जोडून घ्यायचं आहे। तर येथे आपली ही डबल लेयर गुढीची साडी तयार झाली आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।